सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण एक महत्वाच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी अजून बुद्ध की कार्ल मार्क्स तसेच क्रांती आणि प्रतिक्रांती असे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत। त्या दोन ग्रंथामधील थोड्या काही टिपणे लोकांच्या हाती लागल्या आणि त्यांनी त्याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला। बुद्ध की कार्ल मार्क्स ह्या ग्रंथाचा मराठीत अनुवादन आदरणीय गौतमजी शिंदे यांनी केलेलं आहे। ते पुस्तक आहे बुद्ध की कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं। त्याचा अनुवाद गौतमजी शिंदे यांनी केलेला आहे। त्याचा आपण थोडक्यात त्याची आपण चर्चा करणार आहोत। तर बाबासाहेब म्हणतात, कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यामधील तुलना विनोद म्हणूनही मानली जाईल, त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। मार्क्स व बुद्ध यांच्यात 2381 वर्षाचे अंतर आहे। बुद्ध इसवी सन पूर्व 563 मध्ये जन्माला आले व कार्ल मार्क्स इसवी सन 1818 मध्ये। कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्वज्ञानाचा, नव्या राज्यव्यवस्थेचा, एका नव्या अर्थशास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते। दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्यशास्त्राशी व अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही, अशा धर्माचा संस्थापक यापेक्षा आणखी कोणीही नाही असे मानले जाते। अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचार क्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वावरील तुलना अथवा विरोध विचारार्थ मांडणारे बुद्ध की कार्ल मार्क्स हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे। मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेची ते कुचेष्टा करतील। मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन। मार्क्सवादी म्हणतील की बुद्धाची त्यांच्या गुरुशी तुलना करता बुद्ध निवड आदिम ठरणे क्रमप्राप्त आहे। अशा दोन व्यक्तींमध्ये कसली तुलना होऊ शकणार। मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार। बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकवू शकणार। काही असो, या दोहोंमधील तुलना आकर्षक व बोधपर आहे। दोहोंचेही वाचन झाले असल्यामुळे व या दोहोंच्या तत्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्यावर येऊन पडते। जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले, तर मला खात्री वाटते की ते त्यांचा रोख बदलतील। बुद्धाचा उपहास करण्याचे त्यांनी ठरवले असल्याने ते त्याची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात अवाजवी होईल। परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की त्यांनी दखल घ्यावी असे त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणुकीत काहीतरी आहे, हे त्यांच्या लक्षात येईल। आता आपण बुद्धाची तत्वप्रणाली समजून घेऊया। सर्वसाधारणपणे बुद्धाचा अहिंसेच्या तत्वाशी संबंध जोडण्यात येतो। त्याच्या शिकवणुकीचा तो आदी व अंत असल्याचे मानले जाते।
बुद्धाने जे शिकवले ते अहिंसेच्याही फार पलीकडचे, अत्यंत व्यापक आहे. हे क्वचितच कोणाला माहिती असेल, म्हणून त्याची तत्वे तपशीलवार मांडणे आवश्यक आहे. त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्वे समजली ती मी खाली नमूद करत आहे. बाबासाहेबांनी अशी बरीच पॉइंट्स दिलेले आहेत. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. त्यांनी त्रिपिटकामधून हे निष्कर्ष काढले आहेत. तर दुसरा, प्रत्येक धर्म महत्वाचा आहे असे नाही. धर्माचा जीवनाच्या तथ्याशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर किंवा आत्मा किंवा स्वर्ग किंवा पृथ्वी याविषयीच्या सिद्धांताशी वा कल्पनांशी संबंध असता कामा नये. चौथा, ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. कारण इतर धर्मात ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदूच मानतात. कारण ईश्वरच जे काही करतो ते ईश्वरच करतो, मनुष्य हा गौण आहे, अशा तऱ्हेचे इतर धर्मामध्ये आहे. परंतु इथे बुद्धांनी ईश्वरालाच नाकारलेले आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. पाचवा, आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. सहावा, प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. म्हणजे इतर धर्मामध्ये जे काही यज्ञ याग केले जाते किंवा प्राण्यांचा बळी दिला जातो ते बळी देणे बरोबर नाही, हे तथागतांचे म्हणणे आहे. खरा धर्म माणसाच्या मनात वसत असतो, शास्त्रात नव्हे. कारण काय आहे, लोक म्हणतात धर्मग्रंथात जे लिहिलेले आहे तेच प्रमाण आहे. परंतु बुद्ध म्हणतात की धर्म हा ग्रंथात नसतो. आठवा पॉइंट काय, माणूस व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल. बरोबर आहे. कारण माणूस आणि नीती म्हणजे माणसानं माणसाशी कसे वागले पाहिजे, नीतीने वागले पाहिजे. म्हणूनच बाबासाहेब बुद्धांनी त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये जी व्याख्या करतात की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. म्हणजे धम्म हा नीतीवर आधारित असला पाहिजे आणि तो धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही क्रूर अंधश्रद्धा ठरेल. नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही, ती जीवनाचा नियम झाली पाहिजे. कारण जगात ईश्वर नाही. कारण जी श्रद्धा असते इतरांची, जी अंधश्रद्धा असते की जगात ईश्वर आहे आणि तोच हे सगळं काही चालवतो, मनुष्य त्याच्याच आज्ञेनुसार चालतो, त्याच्या मनात जे असते ते करतो, आणि असंच जर असेल तर मनुष्य स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करणार नाही, तो परावलंबीच राहण्याचा प्रयत्न करेल. 10वा पॉइंट आहे, धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनवणे हे आहे. त्याचा आरंभ वा अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे. कारण काही धर्मामध्ये बाबा ही पृथ्वी कशी झाली, हे जग कसं निर्माण झालं, अशा तऱ्हेच्या ज्या चर्चा करत बसतात, तर मनुष्याच्या जीवनाशी त्याचा विशेष संबंध नाही किंवा धार्मिक जीवनाशी तर संबंध नाही. वैज्ञानिक दृष्ट्या ते कदाचित शोध लावण्याचा प्रयत्न करत असतील, तो भाग ठीक आहे, परंतु जीवन जगण्याशी त्याचा काही संबंध नाही.
कारण बऱ्याचदा भगवंतांनी सांगितलेलं आहे की लोक व्यर्थच्या गोष्टीमध्ये अडतात आणि स्वतः जे अडचणीला तोंड देत असतात त्याच्यावर ते कार्य करत नाही. जसे एकदा भगवंतांनी असे उदाहरण दिलं की एक मनुष्य रस्त्याने जात आहे आणि जाता जाता अचानक त्याला बाण लागला. तो बाण लागून तो घायाळ होऊन पडला. लोक धावले, अरे रे याला बाण लागलाय, चला याचा बाण काढूया. परंतु ते मदत करणारे जे लोक असतात, बाण काढण्यासाठी धावतात, त्यांना तो म्हणतो, अरे थांबा, हा बाण कोणी मारला ते प्रथम मला सांगा. हा बाण कोणत्या दिशेनं आला तो प्रथम मला सांगा. हा बाण विषभुजा आहे की बिनविषभुजा आहे, आणि तो बाण कशाचा बनला आहे, तो लोखंडाचा आहे की कशाचा बनला आहे, पितळेचा बनला आहे की काय. म्हणजे अशा तऱ्हेचे व्यर्थचे प्रश्न तो विचारत असतो. लोक म्हणतात, अरे हा तुझा बाण प्रथम काढू दे, तुझी जखम धुवू दे, पट्टी लावू दे, आणि नंतर तुला जर वेळ मिळाला तर तू ह्या बाण काढण्याच्या गोष्टी कर. तू ह्या बाणाबद्दलचा नंतर विचार, पण आता तर तुझा बाण काढू दे. म्हणजे आता तू दुःखी आहेस आणि दुःखाला कसं निवारता येईल याचा तू विचार करत नाही. तर तशा सारख्याच बऱ्याचशा धर्मग्रंथामध्ये लोक ह्याच चर्चा करत असतात की बाबा ही पृथ्वी कशी निर्माण झाली, हा आत्मा आहे की नाही आहे, ईश्वर आहे की नाही आहे. म्हणजे अशा व्यर्थच्या गोष्टी करू नका. तर अशा तऱ्हेने बुद्धाने सांगितलंय की धर्माचे कार्य काय आहे की जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनवणे, त्याचा आरंभ व अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे. हित संबंधाच्या 11वा पॉइंट, हित संबंधाच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करणे होय. भगवंतांनी अष्टांगिक मार्ग सांगितला. एकायनो मार्गो, एकमेव मार्ग भगवंतांनी सांगितलाय की ह्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करा. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलेले आहे की मी अशी प्रतिज्ञा करतो की मी आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करीन. तर आर्य अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे? सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे. म्हणजे तुमची दृष्टी, विचार करण्याची दृष्टी ही सम्यक असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, बॅलन्स्ड असली पाहिजे, असं त्यांना सांगायचं आहे. आणि ते योग्य दृष्टी असेल तर त्या दृष्टीनुसार तुम्ही संकल्प करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंतही म्हणतात की जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा माणसाची सृष्टी पण बदलते. म्हणजे दृष्टी आणि सृष्टी हा अशा तऱ्हेचा हा भाग आहे की माणसाची दृष्टी सम्यक असली पाहिजे आणि संकल्प सम्यक असले पाहिजे, योग्य असले पाहिजे. सम्यक वाचा असली पाहिजे, तिसरा अंग. सम्यक कर्मांत असले पाहिजे की तुम्ही जे कुशल कर्म करता, जे काही कर्म करता ते कुशल असले पाहिजे. सम्यक आजीविका असले पाहिजे. तुमची आजीविका म्हणजे जे काही तुम्ही पोटासाठी अर्निंग करता, जगण्यासाठी जे धन मिळवता ते योग्य मार्गाने, न्याय मार्गाने मिळवले असले पाहिजे. सम्यक स्मृती असली पाहिजे. तुम्ही सतत जागृत असले पाहिजे तुमच्या कार्याबद्दल. सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे चांगले घेणे आणि वाईट सोडणे, वाईट संपवणे.
हा एक प्रकारचा व्यायाम आहे, हा मनाचा व्यायाम आहे. आणि सम्यक समाधी म्हणजे तुम्ही एकाग्रतेने ह्या गोष्टी करायच्या असतात. त्याला सम्यक समाधी म्हटलेलं आहे. त्याचे फार आपल्याला डिटेल विश्लेषण करता येते, ते आता सध्या करायची गरज नाही. आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन हा बुद्धाच्या धम्माचा मूळ पाया आहे, एकायन मग्गो आहे. 13वा पॉइंट, समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. 14, सर्व मानव समान आहेत. समानता हा महत्वाचा गुण बुद्धाच्या धम्मात आहे. 15, माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. म्हणजे माणसाचे त्याच्या कर्तृत्वाने मूल्यमापन झाले पाहिजे. अन्यथा इतर ठिकाणी म्हटलेलं आहे, ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. किंवा एखादा मनुष्य भ्रष्ट असेल तरी तो श्रेष्ठ कसा असू शकतो? तर म्हणून त्याच्या जन्माने त्याचं मूल्यमापन न करता त्याच्या कर्तृत्वाने होणं आवश्यक आहे. नंतर 16वा पॉइंट, महत्वाचे काय तर उच्च आदर्श. म्हणजे जो आदर्श तुमचा महत्वाचा आहे. जन्म नव्हे, किंवा एखाद्या उच्च घराण्यात तो जन्मला आणि म्हणून तो उच्च आहे असं नव्हे, तर त्याच्या कर्मानेच तो उच्च झाला पाहिजे. म्हणजे घराण्याचा आणि तुमच्या राहणीचा हा मेळ घालता येत नाही. तुमच्या वागण्यावर, तुमच्या सदाचारावर हे सर्व अवलंबून आहे. 17वा पॉइंट आहे, सर्वाबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आणि आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे. म्हणजे बघा, भगवंतांनी काय सांगितलं, तर तुम्ही सर्वावर प्रेम करा, इवन शत्रूवर देखील प्रेम करा. त्याला तुम्ही दुष्ट भावनेने वागू नका. आणि याचा अर्थ असा नाही की तो तुम्हाला मारत असेल तर तुम्ही चुपचाप बसा, असंही नव्हे. त्यांना प्रॉपरली हँडल करता आलं पाहिजे. की तुमच्या स्वरक्षणासाठी तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही, पण प्रेम तुमच्या हृदयात असलं पाहिजे. तुमच्या कृतीत तुमच्या संरक्षणासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. आणि शत्रूची देखील तुम्ही विसंगत वागू नका. जसे आता देवदत्त होता, देवदत्तानं तर भगवंतांना अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु देवदत्ताला सुद्धा त्यांनी माफ केलाय. म्हणजे एवढी उदारता. म्हणजे शत्रूशी देखील तुम्ही प्रेम करा, त्याच्याशी दुश्मनी करू नका. आणि त्याचे उपकारच माना, त्याचे ऋणी असले पाहिजे. कारण तो तुमची निंदा करतो. ते त्यांचं म्हणणं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, निधीनम व पवत्तारम योपज्जे पसदसिनम. म्हणजे भगवंतांनी सांगितलं आहे की बुवा, जो एखादा निंदा करतो, तो तुमचे दोष दाखवतो, तर त्याला असं समजा की तो जमिनीत दडवलेले धन तुम्हाला तो दाखवत आहे. अशा तऱ्हेची भावना भगवंतांनी सांगितलेली आहे. की अशी भावना तुम्ही समजली पाहिजे. इवन कबीरही म्हणतात, निंदक मेरे साथी आंगन कुटी छवाय. म्हणजे माझ्या अंगणातच तू आपली कुटी बनवून ठेव. जो निंदक असतो त्याच्याबद्दल कबीरही असे बोलतात. म्हणजे बुद्ध पुरुष शत्रूचा सुद्धा द्वेष करत नाही, त्याचे ऋणीच राहतात. कारण तो तुमचे दोष दाखवतो आणि मग तुम्ही ते दोष सुधरवू शकता. 18वा पॉइंट आहे, प्रत्येकाला अध्ययन करण्याचा हक्क आहे. म्हणजे प्रत्येकाला अध्ययन करण्याचा हक्क असला पाहिजे. की असं नाही की जसं संबुक आहे तो तपस्या करतो जंगलात आणि राम जाऊन त्याचा खून करतो, त्याला मारतो. कारण काय की तो शूद्र तपश्चर्या करू शकत नाही. म्हणजे अशी जी भावना आहे ती चुकीची आहे. तर प्रत्येकाला अध्ययन करण्याचा हक्क असला पाहिजे. एकलव्याचंही तसंच आहे. एकलव्य आदिवासी होता, परंतु त्याला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं आणि जेव्हा
गुरुदक्षिणा त्याला मागितली तर त्याचा अंगठा का मागितला? म्हणजे बघा, शिकवलं तर नाहीच, परंतु अंगठा काढून घेतला. म्हणजे याला गुरु म्हणता येणार नाही, हा दुश्मन आहे, गुरुच्या नावाला भट्टा आहे. असे गुरु काय कामाचे की जे न शिकवताही गुरुदक्षिणा मागतात, आणि तीही अशी की जे त्याला देणं शक्य नाही, आणि दिले तर त्याचा जो मेन उद्देश असतो तोच गळून पडतो. म्हणजे त्याला त्याच्याकडे त्याच्यापासून शिक्षणाचा अधिकार हिसकावून घेणे हाच त्याचा उद्देश आहे. तर माणसाला, प्रत्येकाला अध्ययन करण्याचा हक्क असला पाहिजे, असे बुद्धाची शिकवण आहे. माणसाला जगण्यासाठी जनी जगात अन्नाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे प्रज्ञेचीही आवश्यकता आहे. म्हणजे अन्न तर आवश्यक आहे जगण्यासाठी, पण प्रज्ञा म्हणजे हे मनाचं खाद्य आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, बुद्धी. ही बुद्धी फार आवश्यक आहे प्रत्येकाच्या आणि ती शिक्षणामुळे मिळेल. म्हणजे प्रज्ञा वाढवता आली पाहिजे, शहाणपण वाढवता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला शिकण्याचा अधिकार पाहिजे, विचार करण्याचा अधिकार पाहिजे. 19 शीलाशिवाय प्रज्ञा ही घातक आहे. महत्वाचा पॉइंट आहे, शीलाशिवाय प्रज्ञा ही घातक आहे. भगवंतांना प्रज्ञा हा शब्द जो इथे वापरला आहे, हा प्रज्ञा म्हणजे शहाणपणा आहे. आणि शील असेल, शील प्रज्ञेशिवाय होऊ शकत नाही. की ऍक्च्युअली शीलवान असेल तोच प्रज्ञेचा वापर करून योग्य तो मार्ग दाखवू शकतो, योग्य ती कृती करू शकतो. परंतु जर प्रज्ञा नसेल तर त्याचा उपयोग तो करू शकत नाही. की भगवंतांना काय सांगायचं आहे की शील अत्यंत महत्वाचं आहे, आणि तुम्हाला जर प्रज्ञा नसेल तर त्या शीलाचा उपयोग नाही. एखादा माणूस खूप बुद्धिवान आहे, परंतु त्याची बुद्धी, जर तो एक वैज्ञानिक धरूया की वैज्ञानिकाला खूप ज्ञान आहे, तो ज्ञानाच्या बळावर तो ॲटम बॉम्बचा शोध लावू शकतो. परंतु जर तो प्रज्ञा वापरणार नाही तर ॲटम बॉम्बचा दुरुपयोग करेल आणि माणसाच्या विध्वंसक गोष्टीसाठी तो वापरेल. परंतु प्रज्ञावान मनुष्य असं करणार नाही. 20वा पॉइंट आहे, त्यांनी कोणतीही गोष्ट अख्खलनशील नाही, कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट शाश्वत नाही असंच त्यांना म्हणायचं आहे. कारण अशी गोष्ट जगात नाही की जिचं पतन होऊ शकत नाही आणि ती कायमच राहू शकते. कारण भगवंतांनी सांगितलंय नियम, उदयवे उदयवे, उत्पन्न होणे नष्ट होणे, उत्पन्न होणे नष्ट होणे ही क्रिया कायमच आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट कायम नाही आणि प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण करण्यास पात्र आहे. अशा तऱ्हेचे हे 21वा पॉइंट आहे. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट बस ही आता यापेक्षा दुसरी गोष्ट नाही असं होत नाही. कोणतीही गोष्ट वेळेनुसार काळानुसार बदलू शकते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून कुठलीही गोष्ट अंतिम नाही, ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. हे 22वा पॉइंट आहे. कारण भगवंत प्रत्येक गोष्टीला कारण आहे असं सांगतात. जसे अस्वजित म्हणते, अस्वजिताने एक गाथा म्हटली. जेव्हा सारीपुत्ताने विचारलं की बाबा आपले गुरु कोण आणि त्यांची शिकवण काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की तथागत गौतम बुद्ध हे माझे गुरु आहेत. मग त्यांनी सांगितलं काय, ते धम्मा हेतू पभवा ते सम हेतू तथागतो आह.
ते संच यो निरोधो एवं वादी महासमनो. याचा अर्थ काय की ह्या जगात ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टींना काहीतरी कारण असते. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. आणि तथागत ते कारण तर सांगतातच, पण त्या कारणाचा निरोध कसा करता येईल ते पण सांगतात. ते संच यो निरोधो एवं वादी महाशमनो. आणि भगवंताची हेच शिकवण आहे, हेच शासन आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांनी 4 आर्य सत्य सांगितले की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा निरोध होऊ शकतो आणि त्या निवारणाचा मार्ग पण आहे. तशासारखं प्रतीत समुत्पाद सांगितलं आहे. अविद्या पच्चया शंखारा वगैरे म्हणजे ज्या 12 कडे आहेत की सगळ्या गोष्टीचे मूळ अविद्येत आहे. अशा तऱ्हेची ती कडी आहे. त्याचं फार डिटेल विश्लेषण भगवंतांनी केलेलं आहे. ह्या गोष्टीवरून असं लक्षात येते की भगवंताचं मुख्य शिकवण हीच होती की कुठल्याही गोष्टीला कारण आहे आणि त्या कारणाचा निरोध करता येतो आणि त्याचा एक मार्ग पण आहे. म्हणजे नुसते दुःख सांगून ते तिथं सोडून दिलं नाही. तशा तऱ्हेने प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. 23 कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट बदलास पात्र आहे. कुठलीही गोष्ट कायम नाही आणि ती सनातन नाही. म्हणजे सनातन म्हणजे शाश्वत नाही. आणि एकच गोष्ट शाश्वत आहे. भगवंतांनी सांगितलंय नाही वेरेन वेरानी संमंती द कुदाचन अवेरेनेच संमंती येस धम्मो सनातनो. म्हणजे मैत्री हाच सनातन धर्म आहे. बाकी कुठलाही धर्म सनातन नाही. निब्बाण सनातन आहे, धम्म सनातन आहे. ह्या गोष्टी ज्याची नॅचरल लॉ आहेत, त्या नैसर्गिक लॉ जे आहेत ते सनातन आहेत. पण ज्या बाकीच्या गोष्टी ज्या घडतात त्या सनातन नाहीत. प्रत्येक गोष्ट बदलास पात्र आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते. 24वा पॉइंट आहे. युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते चूक आहे. म्हणजे युद्ध करायची पाळीच आली, आता तुमच्या देशाचं संरक्षण करायची तुमच्यावर पाळी आली तर तुम्ही युद्ध नाकारू शकत नाही. पण ती सत्यासाठी आहे. कारण दुसऱ्यानं तुमच्यावर जे आक्रमण केलेलं आहे त्याला तोंड देणं तर आवश्यक आहे. तुम्ही गप्प बसून चालणार नाही. तुमचं संरक्षण कसं होईल? म्हणजे तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी न्यायासाठी जर युद्ध करत असाल तर ते चूक नाही, अन्यथा ते चूक आहे. 25वा विजेत्याची जेत्याबद्दल कर्तव्य आहे. म्हणजे एखाद्या युद्धात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही विजयी झालात आणि ज्याला हरवलात त्या हरवणाऱ्याबद्दलही तुम्ही आदरच बाळगला पाहिजे, त्याला सन्मानच दिला पाहिजे. त्याला गुलाम म्हणून तुम्ही वापरता कामा नये. तर अशा रीतीने संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्वे आहेत. जवळजवळ इथे डॉक्टर बाबासाहेबांनी 25 तत्व दिलेली आहेत. म्हणजे बुद्धाच्या धम्माचा इथे सारच दिलेला आहे. तो बुद्धाचा धम्म किती वैज्ञानिक, किती आधुनिक आहे हे आपल्या लक्षात येईल. जो धम्म 2500 किंवा जवळजवळ आता 2600 वर्षापूर्वीचा धम्म आहे. एवढा जुना धम्म, परंतु किती आधुनिक आहे हे बाबासाहेबांनी बुद्ध की कार्ल मार्क्स ह्या ग्रंथात हे दिलेलं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण कार्ल मार्क्स बद्दल चर्चा करणार आहोत आणि कार्ल मार्क्स बद्दल बाबासाहेब नेहमीच का टीका करत होते त्याचेही आपण विश्लेषण करणार आहोत. अशा तऱ्हेने आपण सर्वांनी
बुद्धाला समजून घ्या, पुढच्या वेळी कार्ल मार्क्सला समजून घ्या, कारण ही सध्याच्या परिस्थितीत बुद्ध आणि कार्ल मार्क्स समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. जय भीम.